नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 4 जून रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत। लेक्चर सुरू करण्यापूर्वी बघा मित्रांनो, तुम्ही जर डेली ही सिरीज बघत असाल, आता कधी कधी एग्जाम असल्यामुळे माझ्याकडून लेक्चर जे आहे ते डेली अपलोड करणं झालं नाही, पण मी मंथली करंट अफेअर्स घेण्याचा आता इथून पुढे प्रयत्न करणार आहे। तर बघा मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही ही सिरीज लाईक करत चला, तुमच्या मित्रांना सजेस्ट करत चला आणि डेली सिरीज करत चला। मी पण इथून पुढे डेली लेक्चर जे घेणं कंटिन्यू करेल, कारण ग्रुप सी च्या एग्जाम मुळे लेक्चर घेणं माझ्याकडून शक्य झालं नव्हतं। तर आतापासून ही डेली सिरीज असेल। मग सुरुवात करू। या चॅनलला पण सगळ्यांनी सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। पहिला क्वेश्चन, मे 2025 मध्ये पोर्तुगालचे पंतप्रधान म्हणून कुणाची पुन्हा नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पोर्तुगालचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे मार्सेलो रेबेलो डी सूजा। तर बघा मित्रांनो, मार्सेलो रेबेलो डी सूजा हे पोर्तुगालचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे। त्यांनी जर बघितलं तर लुईस मॉन्टेनेग्रो यांची त्यांनी जागा घेतलेली आहे। दुसरा क्वेश्चन आहे, जागतिक दूध दिवस जो आहे तर तो कधी साजरा केला जातो? तर जागतिक दूध दिवस जो आहे मित्रांनो, तो 1 जून रोजी सेलिब्रेट केला जातो। तर बघा, याची थीम आहे जागतिक दूध दिवसाची लेट सेलिब्रेट द पॉवर ऑफ डेअरी, अशी या वर्षीची थीम आहे। आपण जर बघितलं 2001 मध्ये हा दिवस पहिल्यांदा संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनने सर्वप्रथम सेलिब्रेट केला होता। आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना दुधाचं उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो आणि दुधाचं महत्त्व जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा हा दिवस सेलिब्रेट केला जातो। पुढे जाऊया, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये भारताच्या कोणत्या तरुण ग्रँडमास्टरने मॅग्नस कार्लसनला हरवलेला आहे? तर मॅग्नस कार्लसन बुद्धिबळाच्या आपण जर बघितलं क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि नॉर्वेची ही स्पर्धा सुरू झाली आणि हा मॅग्नस कार्लसन जर आपण बघितला तर तो नॉर्वेचाच आहे। आणि मग ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर पहिल्या मॅच मध्ये मॅग्नस कार्लसनने डी गुकेशचा पराभव केला आणि एक पोस्ट टाकली, त्यामध्ये त्याने ट्विटरवर म्हटलं की तुम्ही राजाला हरवायला आला होता, असं काहीतरी त्याने हिणवून बोलला, चिडवून बोलला। मग दुसऱ्या मॅच मध्ये डी गुकेशने मॅग्नस कार्लसनला हरवलं आणि त्यानंतर मग मॅग्नस कार्लसनची जी रिएक्शन तुम्ही बघितली असेल सोशल मीडियावर, नसेल तर तुम्ही आताही जाऊन बघू शकता, त्याने टेबल वगैरे आदळला, ठीक आहे। तर ते खूप सारं असं ड्रामॅटिक गोष्टी झाल्या होत्या। तर आपण जर बघितलं तर मॅग्नस कार्लसन जे आहे तर त्याला हरवून डी गुकेशने आपण जर बघितलं तर त्याला हरवलेलं आहे आणि तो आता जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत 3ऱ्या क्रमांकावर आलेला आहे। आपण जर बघितलं पहिल्या क्रमांकावर जर बघितलं मॅग्नस कार्लसन आहे आणि त्याच्या जोडीला फेबियानो करुआना हे दोघं आहे। मग आता 3ऱ्या क्रमांकावर जो आहे तो डी गुकेश आहे। लक्षात ठेवायचे, क्लासिकल फॉर्मॅटमध्ये त्याने मॅग्नस कार्लसनचा पराभव केलेला आहे। पहिल्यांदाच त्याने मॅग्नस कार्लसनला हरवलेला आहे। मागच्या वर्षी तो जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेला आहे डी गुकेश। तर तेव्हा मॅग्नस कार्लसनने म्हटलं होतं की माझ्यासोबत याची स्पर्धा झाली नाही, त्यामुळे त्याने ही स्पर्धा जिंकली। तर अशा प्रकारे त्याने बोललं होतं, पण आता मॅग्नस कार्लसनचा सुद्धा पराभव जो आहे तो डी गुकेशने केलेला आहे। पुढे जाऊया, मे 2025 मध्ये टाटा केमिकलचे नवीन अध्यक्ष कोण बनले? तर एम पद्मनाभन हे टाटा केमिकलचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे। त्यांनी एन चंद्रशेखरन यांची जागा घेतलेली आहे। बघा मित्रांनो, एस पद्मनाभन हे टाटा केमिकलचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे। लक्षात ठेवा, एन चंद्रशेखरन यांची त्यांनी जागा घेतलेली आहे। तर टाटा केमिकल्स टाटा ग्रुपची एक महत्त्वाची कंपनी आहे जी रसायनं आपण जर बघितलं कीटकनाशक बनवण्याचं काम करते। 1939 मध्ये स्थापना करण्यात आली होती, मुंबईमध्ये मुख्यालय आहे। मे 2025 मध्ये वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी वाडाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तुम्ही बघितलं असेल ग्रुप सी च्या एक्झाम मध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय संस्थांचे अध्यक्ष विचारले जातात, मग एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष आपल्याला विचारले होते। मग आपण जर बघितलं मित्रांनो, तर तिथं वाडा जी काही खेळाडू आपला परफॉर्मन्स वाढवण्यासाठी ड्रग्ज घेतात तर ते चेक करण्यासाठी वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणून एक संस्था आहे आणि आपल्या देशामध्ये नाडा नावाची संस्था आहे, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी। तर आपण जर बघितलं तर नाडाचे अध्यक्ष कोण आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। वाडाचे जे नवीन अध्यक्ष बनलेले आहे किंवा त्यांची पुनर्नियुक्ती झालेली आहे ते आहे विटोल्ड बांका, जे पोलंडचे आहे। मग आपण जर बघितलं विटोल्ड बांका यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। मॉन्ट्रियल कॅनडा या ठिकाणी एक परिषद झाली होती वाडाची आणि त्यामध्ये यांना पुन्हा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेलं आहे। म्हणजे आपण जर बघितलं पहिले अध्यक्ष होते, पुनर्नियुक्ती झालेली। त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून चीनचे यांग यांची सुद्धा पुनर्नियुक्ती झालेली आहे। पुढे जाऊया, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी जी आहे
तिची स्थापना 10 नोव्हेंबर 1999 मध्ये करण्यात आली होती. मग मी तुम्हाला सांगितले ही संस्था काय काम करते. हिचं मुख्यालय मॉन्ट्रियल कॅनडामध्ये आहे. विटोल्ड बँक अध्यक्ष आहे आणि उपाध्यक्ष आहे यांग यांग जे चायनाचे. पुढे जाऊया. केंद्र सरकारने बॅटरी समिट 2025 मध्ये बॅटरी आधार प्रकल्प कुठे सुरू केलेला आहे. बॅटरी सपोर्ट प्रोजेक्ट जो आहे तो कुठे सुरू करण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, आता इलेक्ट्रॉनिक व्हेकल जे आहे तर त्या मार्केटमध्ये यायला लागलेले आहे. बऱ्याचशा कंपन्यांनी लॉन्च केलेले आहे आणि इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सला ठिकठिकाणी काय लागतात तर चार्जिंग स्टेशन लागतात. मग असे काही चार्जिंग स्टेशन आहे जे चुकीच्या पद्धतीने काय करत आहे, चुकीच्या वेगवेगळ्या म्हणजे आपण जर बघितलं तर त्यांच्याकडं जे चार्जिंगचे इक्विपमेंट्स असायला पाहिजे ओरिजिनल, तर त्या जागी डुप्लिकेट इक्विपमेंट्स देऊन इथं चार्जिंग इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सला करण्याचा प्रयत्न करा. जसं की आपण खोटी पॉवर बँक किंवा एकदम बकवास पॉवर बँक वापरून जर आपण आपला मोबाईल चार्ज केला तर आपला मोबाईल सुद्धा खराब होऊ शकतो. मग असं होऊ नये म्हणून, असं सध्या होतंय आणि असं होऊ नये म्हणून एक बॅटरी सपोर्ट प्रोजेक्ट जो आहे तो सुरू करण्यात आला. त्या अंतर्गत असे जे काही लोक ह्या गोष्टी करणारे, खोट्या बॅटऱ्या वापर करून जे काही चार्जिंग स्टेशन निर्माण करणारे, तर त्यांना इथं काय केलं जाणार आहे तर त्यांच्यावर आपण जर बघितलं तर आळा घातला जाणार आहे. आपण जर बघितलं त्या उपक्रमामुळे बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या बॅटरीची विक्री जी आहे ती रोखली जाणार आहे. लक्षात ठेवा. पुढे जाऊया. आता पुढे जाण्या अगोदर राज्यसेवेची नवीन फाउंडेशन बॅच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार फाउंडेशन बॅच 2 आपण 7 जून पासून सुरू करत आहोत. या बॅचवर जर बघितलं तर खूप सारे डिस्काउंट तुम्हाला असणार आहे. 10,000 रुपये फीवर डायरेक्ट पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी 50% ऑफ तर असेलच, पण अजून आम्ही तुम्हाला काही कुपन कोड देऊ प्रत्येक टीचरचे, तर त्यानुसार हे ऑफ असेल. माझा कुपन कोड यूज करा अभ्यास 10 नावाचा, जेणेकरून तुम्हाला ॲडिशनल 10% जे आहे ते ऑफ मिळेल. आणि राज्यसेवा विजयश्री नावाची बॅच आपली सुरू आहे, ही सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता पूर्व परीक्षेसाठी. त्याचबरोबर बघा फाउंडेशन बॅच जी आहे कंबाईनची ती 3.0 आपण सुरू करतोय 7 जून पासून. ही सुद्धा बॅच तुम्ही जॉईन करू शकता. रिसेंटली ग्रुप सी ची पूर्व परीक्षा झाली होती, त्यामध्ये अगदी 65+ जे आहे क्वेश्चन ते आपल्या बॅचेस मधून आले होते. आम्ही 65+ क्लेम केलं होतं, पण ऍक्च्युली जर बघितलं तर जीएसचे 80 पैकी 55+ क्वेश्चन, अगदी 57 क्वेश्चन जे आहे तर ते आले होते जशाच तसे. त्याची पीडीएफ आम्ही मुलांना टेलिग्रामवर शेअर केलेली आहे. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, तिथे तुम्हाला मिळून जाईल. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर 20 जे मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन होते तर ते सगळे शिकवल्यामधूनच होते. म्हणजे अशी क्वेश्चनची संख्या जी आहे तर ती 75च्या पुढे पण जात होती. पण आपण जर बघितलं 65+ आम्ही सांगितलं आणि ॲव्हरेज हाच आकडा तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये अभ्यास मित्राच्या बॅचेस मधून बघायला मिळेल. कंबाईनची ग्रुप बी ची यशस्वी बॅच आहे, त्याचप्रमाणे याच धर्तीवर आपण कंबाईन गटकसाठी आपण जर बघितलं तर यशोदय नावाची बॅच सुरू केलेली आहे. तर पहिले 100 विद्यार्थ्यांना तिची फी फक्त 999 रुपये असणार आहे. तर 7 जूनला या सगळ्या बॅचेस सुरू होत आहे. या बॅचेसमध्ये या सगळ्या नोट्स तुम्हाला मिळून जाणार आहे, टेस्ट सिरीज मिळून जाणार आहे. त्याचबरोबर काही बॅचेसमध्ये एनसीईआरटी मिळेल तर काही बॅचेसमध्ये स्टेट बोर्डचे सेशन मिळणार आहे. मग अधिक इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही खालील मोबाईल नंबरवर कॉल करू शकता. पुढे जाऊया. गुमी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने पदक तालिकेमध्ये कोणतं स्थान मिळवलेलं आहे. तर गुमी हे ठिकाण जे आहे मित्रांनो हे साऊथ, आपण जर बघितलं तर साऊथ कोरियामध्ये आहे. ठीक आहे, साऊथ कोरियामध्ये जर आपण बघितलं तर गुमी हे ठिकाण आपल्याला बघायला मिळतं. मग साऊथ कोरियामध्ये जी काही एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप झाली तर त्यामध्ये भारताने मित्रांनो द्वितीय स्थान जे आहे ते पटकवलेले आहे. प्रथम स्थान जे आहे ते चायनाने मिळवलेलं आहे, भारताने द्वितीय स्थान मिळवलेलं आहे. भारताने टोटल 24 पदकं या चॅम्पियनशिप मध्ये मिळवलेली आहे. चायनाने 32 पदकं जी आहे ती या चॅम्पियनशिप मध्ये मिळवलेली आहे, पहिलं स्थान पटकवलेलं आहे. तर 24 पदकांमध्ये भारताने 8 सुवर्ण पदक, 10 रौप्य पदक आणि 6 कांस्य पदकाचा आपल्याला समावेश बघायला मिळतो. मग तुम्हाला प्रश्न फिरवून सुद्धा विचारला जाऊ शकतो, एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 खालीलपैकी कोणत्या देशात झाली. तर साऊथ कोरियामध्ये झाली. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारलं जाईल. पुढे जाऊया. आपण जर बघितलं चायना पहिल्या क्रमांकावर राहिला 32 पदकांसह, ज्यामध्ये 19 सुवर्ण पदक होती. भारत दुसऱ्या क्रमांकावर राहिला 8 सुवर्ण पदकांसह. जपान तिसऱ्या क्रमांकावर राहिला 5 सुवर्ण पदकांसह. पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन आहे, पश्चिम सीमावर्ती राज्यामध्ये कोणत्या ऑपरेशन अंतर्गत नागरी सुरक्षा मॉक ड्रिल्स आयोजित करण्यात आल्या. तर ऑपरेशन शील्ड अंतर्गत नागरी सुरक्षा मॉक ड्रिल्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं पश्चिम सीमेवर जे काही जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा, चंदीगड इथं या मॉक ड्रिल्स जे आहे ते आयोजित करण्यात आलेल्या आहे. जे काही ड्रोनचे हल्ले केले जातात त्यापासून कसं वाचायचं, काय करायचं त्या सिच्युएशनच्या वेळी, तर यासाठी हे मॉक ड्रिल्स जे आहे ते ऑपरेशन शील्ड अंतर्गत आयोजित करण्यात आले होते. पुढे जाऊया. मे 2025 मध्ये भारत सरकारच्या विनंतीवरून
आर्थिक फरार आरोपींचा माग काढण्यासाठी इंटरपोलने प्रथमच कोणती नोटीस जाहीर केली? तर आपल्या देशामध्ये तुम्ही बघितलं असेल, ललित मोदी झालं, ते कोणते मोदी होते तुम्हाला एक्झॅक्ट आठवत नाही, तर ते भारतामध्ये लोन घेतलं कंपन्याकडून आणि फरार झाले. त्यानंतर माल्ल्या झालं, फरार झाले. असे जे काही आरोपी आहेत तर त्यांचा इथं काय करायचं, तर त्यांचा माग काढण्यासाठी, त्यांना पकडण्यासाठी इंटरपोलने एक सिल्वर नोटीस जी आहे ती जारी केलेली आहे. आणि सिल्वर नोटीस भारताच्या विनंतीवरून जारी करण्यात आलेली आहे. आता काय होतं की समजून घ्या, एखादा बिझनेसमॅन आहे, तो आपल्या भारताच्या बँकेकडून 5,000 कोटी रुपये त्याने घेतले आणि त्याने 5,000 रुपये कोटी घेऊन समजून घ्या त्याने काय केलं, दुसऱ्या देशात गेला. असे बरेचसे देश आहे ते काय म्हणतात की तुम्ही आमच्या देशामध्ये समजून घ्या 1,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करा, आम्ही तुम्हाला आमच्या देशाचं नागरिकत्व देऊ, व्हिसा देऊ. आणि मग असे लोक ते दुसऱ्या देशात जातात, तिकडे राहतात आणि आपल्या देशातले पैसे घेऊन जातात. आणि ते बँकांसोबत काय करतात, तर बँका सामान्य लोकांना पैसे देत नाही, पण अशा लोकांना पैसे देते ना, असे लोक आपला पैसा घेऊन बाहेर जातात. आपण जर बघितलं त्यांचा मागोवा काढण्यासाठी इंटरपोलच्या मदतीने सिल्वर नोटीस, इंटरपोलने सिल्वर नोटीस जी आहे तर ती जारी केलेली आहे भारताच्या म्हणण्यावर. दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या 20 मेगावॅट बॅटरी बिझनेस एनर्जी स्टोरेज सिस्टम, 20 मेगावॅटची बॅटरीची, ठीक आहे, 20 मेगावॅटची काय बॅटरी आणि तिचं नाव आहे बिझनेस एनर्जी स्टोरेज सिस्टम. मग आपण जर बघितलं खूप मोठी बॅटरी आहे. मग ही जी बॅटरी असणार आहे, समजून घ्या तुम्ही सोलार बसवले, सोलार पॅनल बसवले आणि मग त्यामधून ऊर्जा निर्माण होत आहे, तर ती साठवण्यासाठी बॅटरी जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे. या बॅटरीचं उद्घाटन अलीकडे नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे. तर दक्षिण आशियातील सगळ्यात मोठी बॅटरी 20 मेगावॅटची आपल्याला ही बॅटरी बघायला मिळते. दक्षिण दिल्लीतील किलोक्री या ठिकाणी तिचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तर सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा अशा अक्षय ऊर्जा स्त्रोतांमधून जी ऊर्जा निर्माण झालेली आहे तर ती या एनर्जी स्टोरेज सिस्टम मध्ये साठवली जाणार आहे. पुढे जाऊया. जागतिक पालक दिन जो आहे तर तो कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर 1 जूनला जागतिक पालक दिन जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. यावर्षीची थीम होती रायझिंग पॅरेंट्स आणि पहिल्यांदा हा दिवस 2012 मध्ये सेलिब्रेट करण्यात आला होता. तर मुलांना वाढवण्यासाठी पालक जे बलिदान देतात तर ते मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा दिन जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. पुढचा क्वेश्चन आहे 11वा तेलंगणा राज्य स्थापना दिवस जो आहे तर तो कधी साजरा करण्यात आला, तर 11वा तेलंगणा राज्य स्थापना दिवस 2 जूनला साजरा करण्यात आला. 2 जून 2014 मध्ये तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली होती. तेलंगणा हे 29वे राज्य बनलं होतं. आज तेलंगणा जे आहे ते 28वे राज्य आहे, कारण मध्येच आपण जम्मू काश्मीरला काय बनवण्यात आलेलं आहे, तर केंद्रशासित प्रदेश बनवलेला आहे. तर बघा, तेलंगणाला स्थापन होऊन जवळपास 11 वर्ष झाली. 11 वर्ष कशी उलटली हे सुद्धा समजलेलं नाहीये. पुढे जाऊया. तेलंगणाची राजधानी हैदराबाद. मुख्यमंत्री आहे रेवंत रेड्डी. जिष्णुदेव वर्मा राज्यपाल आहे. लोकसभेच्या 17, राज्यसभेच्या 7 आणि विधानसभेच्या 119 जागा आपल्याला तेलंगणामध्ये बघायला मिळतात. आता तुम्हाला टेस्ट क्वेश्चन 2 आहे की टाटा केमिकलचे नवीन अध्यक्ष कोण बनले हे तुम्हाला सांगायचं आहे आणि गुमी आशिया ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकलेली आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर बॅच जॉईन करायचं असेल तर आपला अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि अभ्यास 10 नावाचा कूपन अप्लाय करा. आम्ही एज्युकेशन जे आहे ते अफोर्डेबल करण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. आज जर बघितलं तर तुम्हाला खूप सारी फी पे करावी लागू नये आणि क्वालिटी एज्युकेशन भेटावं हाच आमचा प्रयत्न आहे आणि यासाठीच हे ऍप्लिकेशन बनवलेलं आहे. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम आणि इंस्टाचं पेजला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. थांबूया मग मित्रांनो, आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.